या ठिकाणी उभं राहायचं. पुढे नाही थांबा सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, उद्या दिनांक 13 डिसेंबर देव दीपावली आणि बऱ्याच गावांमध्ये देव दीपावली उत्सव साजरा केला जातो. अगदी माझ्या गावी सुद्धा सलग 5 ते 6 दिवस आहे आणि त्यानिमित्त आम्ही सर्व कुटुंब चाललो थेट गावी. त्याच देव दीपावली दिवशी असते वेंगुर्ला तालुक्यातील आरवलीचा राजा दैवत वेतोबा राजा जत्रा असते. नेमकी आमची आणि त्यांची एका दिवशी जत्रा आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आमचे ते देखील कार्यक्रम असतात सलग 5 ते 6 दिवस. या देव दीपावलीचा कार्यक्रम तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. सोबत माझा आजचा प्रवास होणार रात्री थेट ट्रेनने गावापर्यंत. तर ही ट्रेन नेमकी कोणती असेल, प्रवास कसा होईल, सर्व काही तुम्हाला माहिती दिली जाईल. आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत आजचा देव दीपावली स्पेशल व्हिडिओ एन्जॉय करा. तयारी वगैरे सर्व बाकी आहे, अजून पॅकिंग पण झाली नाही. राहिले फक्त जायला मला किती मध्ये काम 6 ते 7 तास. पण बॅग अजून एक पूर्णपणे भरली नाही. बॅग काय लगेच होईल भरून, एवढं काय टेन्शन नाही. पण त्याआधी गणपती बाप्पा आणि हनुमान देवताचे दर्शन करू. या जेवायला या, चपाती आणि 2 भाज्या. शुभ संध्याकाळ. वाजले संध्याकाळचे 5:30. बॅगा वगैरे सर्व आवरून झालेलं आहे. टोटली 4 ते 5 बॅगा माझ्या, 1-2 आईबाबांच्या खाली. गावी जाण्यासाठी ट्रेन 1-2-1-3-3 मंगळूर एक्सप्रेस थेट कणकवलीला आम्हाला सोडणार. ट्रेन मात्र एकच, पण डबे मात्र वेगवेगळे. आईबाबांचा एका ठिकाणी, माझा एका ठिकाणी. एका ठिकाणी म्हणण्यापेक्षा त्यांचा शयन स्लीपर आणि माझा जनरल कोच. झालं असं की 4 महिन्यापूर्वी बुकिंग केली होती डिसेंबर महिन्यातली, आणि तेव्हा माझी बुकिंग करण्यात आली नाही. माझा एक वेगळा प्लॅन होता, परंतु तो काही निष्पन्न झाला नाही. त्यामुळे तिकीट पण काही मिळाले नाही. आणि आता तिकीटला बसलो, त्यामुळे ते सुद्धा काही हातात राहिलं नाही. म्हणजे ना स्लीपर, ना AC, ना वेटिंग पण पूर्णपणे बंद केल्या. आता एकच पर्याय, तो म्हणजे जनरल. तर उद्या देवदिवाळी. आज गर्दी तर भयानक. बघूया गर्दी आहे की नाही, त्याचा तिकडे गेलं समजेलच. चला, तुम्ही येताय ना, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि आजचा देव दीपावली स्पेशल व्हिडिओ एन्जॉय करा. एक कणकवली बँगलोर एक्सप्रेस तिकीट पण घेतली. ठाणे ते कणकवली सुपरफास्ट एक्सप्रेसची जनरल तिकीट 190 रुपये. डोंबिवली मंगलोर ट्रेन येते ठाण्यातील फ्लॅट क्रमांक 7 नंबरला. आणि 7 नंबरला शेवटलाच डबा उघडला जातो ठाण्यासाठी. ओ भाई, लयच तगडी गर्दी आहे. नाव पण पूर्ण लिस्ट भरून गेली नाही. ओरिजिनल वाली लिस्ट भरून दुसरी अटॅच करण्यात आली आहे या ठिकाणी. प्लॅन मध्ये थोडासा चेंज करत, आधी प्लॅन होता ठाण्याला बसण्याचा, पण आता आलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी. कारण इथून सुद्धा पुढे जनरल डब्बा आहे. तर बघूया इथून बसायला मिळतंय की नाही. पण एक मात्र खरं आहे की उद्या कणकवलीला उतरल्यावर चांगल्याच बोलणं ऐकून घ्यावं लागणार आहे मला. नेमकं काय ऐकून घ्यावं लागेल बघूया उद्या. आधी कन्फर्म करू ट्रेन कोणत्या फ्लाईटला लागते, 14 की 15. अरे देवा रे देवा, तर मँगलोर ट्रेनची गर्दी आहे का? लाईन रांग 1 to 133 मँगलोर. बापरे, रांग बघ कुठं गेलीये. जेवढी गर्दी ठाण्याला त्याच्याहून डबल निम्मी इथं आहे की समजत नाही. या ठिकाणी जशी कोच पोझिशन लागेल तेव्हा समजेल. लागली कोच पोझिशन लागली. ज्या ठिकाणी आम्ही आहोत AC चा डबा आहे A2. तात्काळ नाही, वेटिंग नाही, काय करत. पुढे तर मोठ्या प्रमाणात गर्दी आहेच आणि मागे देखील सुद्धा. वाजले रात्रीचे 9:25 आणि आपली ट्रेन आता शंटिंग होते मँगलोर एक्सप्रेस. रांग पुढे जाते की नाही, चाललेत का? एवढं मात्र कन्फर्म आहे की आज उभं राहून प्रवास करायचा आहे.
चला इथूनच चला. बस या ठिकाणी उभं राहायचं. पुढे नाही पुढे नाही. थांबा थांबा. तुफानी बस. जी काही गर्दी आहे फक्त रत्नागिरी कणकवली पर्यंतच. पुढं कमी. ऑन टाइम आपली ट्रेन रवाना झाली असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आणि आपल्या देव दिवाळी स्पेशल प्रवासाला झाली सुरुवात. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. समोर पास होते भांडूप स्टेशन आणि येणारा पुढचं स्टॉप ठाणे. ठाण्यासाठी डबा स्पेशल असतो मागे. तिथं तर बाई बेशुमार गर्दीच. आणि तर बघूया डबा खोलतात की नाही. जरा ठाण्याला चढायचंय. पूर्ण ठोकम टाके. भीती वाटते की या साईडला नाही येऊ नये. काही काही लोक या साईडला येतात. स्ट्रगल सुरू आहे वरती चढण्यासाठी. आणि येस चढले दादा चढले. पनवेलला धर्म. सावकाश सावकाश. त्या साईडला आलाय आणि आपली ट्रेन आली फ्लॅट क्रमांक 7 नंबरला. दरवाजा घेऊन जा पाहिजे. नाही भारतीय रेल्वेचा दरवाजा आहे असं तुटणार नाही सहजासहजी. सध्या तरी या एका ट्रेन मध्ये नाही म्हटलं तरी 300 ते 400 प्रवासी प्रवास करतायत. मस्त कार सुटते पनवेल सुटल्यानंतर जबरदस्त एकदम नाद पुरा. आणि मुंबई पुणे वर्ल्ड एक्सप्रेस हायवे. खा ना का घ्या घ्या एक एक थोडा टेस्ट घ्या भाऊ. करा एन्जॉय. खात खात जायचं. जबरदस्त. तुम्ही घेणार का भाऊ. घ्या हो. खालं का घरी खालायचं. चला आता मी पण खाऊन घेतो आणि मस्तपैकी या प्रवासाचा एन्जॉय करतो. रत्नागिरी जवळपास 70% ट्रेन पूर्णपणे कमी झाली रत्नागिरी या ठिकाणी येऊन. ठीक पहाटेचे 4:30 वाजले असून गाडी 1 तास लेट आहे. जरा चहा घेऊ गरमागरम. चला मंडळी आता मस्तपैकी थोडा आराम करतो. कारण काल रात्रीपासून कंटिन्यू उभं राहून बसून प्रवास होतोय आणि पायात इतके काही मुंगे यायचे विचार नका. आता मस्तपैकी गाडी रिकामी झाली. आता थोडा निवांत आराम करत भेटूया थेट कणकवली. चला बाबा फायनली पोचलो एकदाचा कणकवली या ठिकाणी. आणि याच ट्रेन मध्ये आमचे बरेचसे गावातली मंडळी आहेत एकत्र मिळणार खाली आणि जाणार थेट आमच्या गावी. चला मेन गेटने न जाता इथूनच जाऊ सटकू. गणपती बाप्पा सर्वांना शुभ प्रभात, शुभ सकाळ, शुभोदया. गावी आल्यावर लगेच कामाला सुरुवात. देव दिवाळी आहे आज पहिला दिवस. लगातार 7 दिवस कार्यक्रम
आणि ही बघा पूर्णपणे तयारी ही अर्धी आहे, अर्धी अजून बाकीचे मंडळी आमचे घेऊन येणार. तर काय काय सुरुवात होते, कशी तयारी होते सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल. तर आवाज व्हिडिओ शूट पण पाहत राहा. पण हा कालचा मँगलोरचा प्रवास तर भाई एकदम नाद खुळा. टेम्पो पण लय भारी आणि हॉर्न तर भाई प्रश्नच नाही. माझ्यासोबत जोडीला आमचेच बंधू आणि सर्व सामान ढोल वगैरे, पंती, समई, देवांचे खांब, त्यासाठी लागणारे शिड्या, खूर, प्लस ब्राह्मण भोजनसाठी सामान, तेल, सर्व काही संपूर्ण सामान वगैरे अनलोड करत आलो आम्ही श्रीदेवी भराडी मंदिर. इथे रात्री कार्यक्रम होतो गोंधळाचा इथं या ठिकाणी. आणि हा वार्षिक उत्सव दरवर्षी असतो देव दिवाळी दिवशी. पहिल्या दिवशी गोंधळ, जागरण आणि पुढील 4-5 दिवस देव जाणार थेट गाव भेटीला. आणि नशिबाने घरचे काही बोलले नाही. एवढ्या तुफानी गर्दीमधून प्रवास केला. ट्रेन तर रत्नागिरीला रिकामी झालीच म्हणा, एवढं काही टेन्शन नाही. आणि उशिरा पण आली कणकवलीला. म्हणजे आमच्याच गावातले भाऊबंधू एकत्र आलो आम्ही घरी, तयारी केली आणि आलो थेट मंदिरामध्ये. आम्ही दोघं जण पुढे आलो कारण सामान पण थोडं आणायचं होतं आणि बाकीचे आता इतर सगळं सामान घेऊन येणार आणि मग तयारीला सुरुवात. तर असं काही देवदिवाळीचा कार्यक्रम, गोंधळाचा, जागरण मी जास्त क्लिप घेऊ शकलो नाही कारण कामं पण होती आणि कामं सोडून व्हिडिओ घेणे नको. नाही तर म्हणतील भाई काय इलो कशा व्हिडिओ काढू गेलो. जेवढं शक्य झालं तेवढं आपण दाखवलं. आणि हे कार्यक्रम लगातार अजून 4 ते 5 दिवस आहेत. खरं तर हा व्हिडिओ शूट झाला होता 13 डिसेंबरला आणि आज तारीख काय 17 डिसेंबर. आज मी हा व्हिडिओ एंड करतोय. किती दिवसांनी? 4 दिवसांनी. आणि गावी आले की असंच आहे, कामं सुरू असतात त्यामुळे वेळ भेटत नाही, कुठे बाहेर जायला भेटत नाही. कामं झाली की मुंबईला चला. मग तुम्हाला आजचा देवदिवाळी स्पेशल व्हिडिओ कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करून नक्कीच शेअर करा. आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच मंडळी एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.